राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। यावरचाच विशेष वृत्तांत। सोमवारपासून राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी विरोधकांनी सरकारच्या विरोधात सुद्धा जोरदार घोषणाबाजी केली। नुकतेच राज्य सरकारने विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याची घोषणा केली। तर मनोज जरांगे सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीच्या मागणीवर ठाम आहेत। जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप केलाय। या पार्श्वभूमीवर विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारची कोंडी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। आम्ही शासनाला पत्रही दिलं, विनंती केली, बीएससी मध्ये सुद्धा विनंती केली की किमान प्रश्नोत्तरे नाही पण लक्षवेधी तरी ठेवा, कारण पुढचे 5 महिने प्रश्न मांडायला आमदारांना संधीच नाही। त्यासाठी आमचा तो आग्रह होता डिसेंबरपासून तर आता पुढच्या जुलैपर्यंत, परंतु त्यांनी ते मान्य केलं नाही। अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारनं 8.5 कोटी रुपयांहून अधिक पुरवणी मागण्या सादर केल्या। त्यावरून राज्य दिवाळखोरीत जात असल्याची टीका विरोधकांनी केली आहे। 75,000 कोटीच्या मागण्या, त्याच्या पहिलेही पुरवणी मागण्या सातत्यानं सरकारने आता बजेट असताना सुद्धा पुरवणी मागण्या मांडल्या जात असेल तर राज्याचा दिवाळा शिंदे फडणवीस सरकारने काढलेला आहे हे याच्यातून स्पष्ट होते आहे। आणि म्हणून याचं उत्तर सरकारला आता द्यावं लागेल की हा पैसा खर्च कुठं केला जातोय, फक्त जाहिरातीवर केला जातोय का? विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला। त्या